माझ्याबद्दल हा आपला गैरसमज आहे. त्यावेळी तुमची चूक तुमच्या नजरेला आणण्याचा प्रयत्न केला, अपमान नाही, पण आपण क्रोध आवरू शकला नाही आणि सरळ सोडीला निवडून खाण्याला जाऊन भेटला. छान ते योग्य छानाचं वाटतंय मला इसाजी. तुम्हाला काय वाटतं? यापेक्षा मराठी मुलकाचं काय होईल याचा पण जरा विचार करा. संभाजीराव, दिल्लीमधील बादशाह औरंगजेब मराठी मुलूक गिळतू करायला आपला राक्षसी सम्राट उभा आहे. अशा संकटी समयी मराठी रयतेला आपल्यासारखे रणझुंजार तलवार भाजण्याची अत्यंत गरज आहे. तेव्हा झालेल्या गोष्टी विसरा, क्रोध आवरा आणि परत शिवनेरीवर चला. शिवाजी महाराज आपलं अवश्य स्वागत करतील. ते आता कधीच शक्य नाही. यापुढे मी माझ्या निश्चयापासून तसं भार देखील ठरणार नाही. अजून आम्हाला आत्ताही तुझ्यावर संशय येतो इसाजी. तू आमच्या इथं वाढत येण्याचं कारण तुझं एकच असावं की आमच्या हालचालीवर लक्ष ठेवून आमचे काय मनसुबे असतील ते तुझ्या शिवाजीला जाऊन सांगणार. आणि मातेची शपथ घेऊन सांगतोय रमाईराव, शिवाजी महाराजाचा सच्चा पायी केवळ तुम्ही आम्हाला पाहिजे म्हणून तुमची समजून काढायला आलो. तुमचा दुश्मन म्हणून मुळीच नाही, शोकीय म्हणून. कारण परक्यापेक्षा शोकीयावर जास्त विश्वास आहे माझा. पण माझा सत्यावरती विश्वास नाही. बोलता बोलता कशाला तुम्ही आम्हाला दगाफटका करणार नाही. रंभाजीराव, आपल्याला दगाफटका करायचा असता तर भिन्न वेशात निशस्त्र होऊन इथं आलो नसतो.